नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवी मुंबईत उघड्या वायरींचं पाण्यात करंट, 2 मुलींना शॉक लागला, शहरात खळबळ। मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। नवी मुंबईत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे। या पावसामुळे वेगवेगळे अपघात देखील घडले आहेत। नेरूळ येथील LP ब्रिज शेजारी 2 विद्यार्थिनींना शॉक लागल्याची घटना समोर आली आहे। या मुली रस्त्याने जात असताना विजेची वायर खाली पडली होती। या वायरचा मुलींना स्पर्श झाल्याने त्या दोघींना शॉक लागला। त्या बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे। नेरूळमध्ये विद्यार्थिनींना लागला शॉक। LP ब्रिज शेजारी 2 विद्यार्थिनींना शॉक लागल्याने नेरूळमध्ये खळबळ उडाली आहे। या मुलींना बाजूला असलेल्या DY पाटील या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र महानगरपालिकेने त्यांना सध्या वाशीतील फोर्टिस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे। पहिल्याच पावसात ही खळबळजनक घटना घडली आहे। सध्या घटनास्थळी बॅरिगेट लावून परिसर सील करण्यात आलेला आहे। महावितरणचे अधिकारी आणि पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। या घटनेबाबत बोलताना नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी म्हटले की ही दुर्दैवी घटना आहे। नक्की चूक कोणाची आहे याचा आम्ही तपास करत आहोत। महावितरण की इतर कोणी दोषी आहे याचा तपास सुरू आहे। या 2 मुलींना आम्ही फोर्टिस रुग्णालयात देखरेखीसाठी ठेवलं आहे। दरम्यान या विद्यार्थिनींना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी सोडण्यात येणार असल्याची ही माहिती समोर आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, नवी मुंबई।